आवाज़ कमी कर। आज हमारे क्लास में एक नया स्टूडेंट दाखिल हुआ और ये जो पक्षी है ऊपर बैठा है। एग्ज़ाम देने के लिए सभी स्टूडेंट्स आए हुए हैं और नया स्टूडेंट भी आया है। आपको दिखाई दे रहा है क्या वो स्टूडेंट? हमारे क्लास में न्यू स्टूडेंट हाजिर है। वो देखो पंखे पर बैठ के देख रहा है। देखो 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 लगता रे जिंदा, देखो देखो लगता रे जिंदा। हम जाना रे बाबा, हम जा खाली खाली जा, खाली आएगा रास्ता है खाली, थोड़ा खाली वहाँ खाली जा। अरे वर नको, वर नाही। पाय किती माझे दिसते तुला, किती ग्रीप पाहिजे तुम्ही पायाला, किती गच पकडून बसले। आम्हाला एकदम पण मिळालं छान। तू शांत, तुम्ही शांत. अरे शांत बसा, ते भी आहे आता शांत बसा, हे शांत बसा, तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा। खिडकी खोलेला आहे, सगळंच खोलेलं आहे तिच्यासाठी, दरवाजे पण खोलले आहेत, परंतु तिला माहित नाही कसं जायचं आता। पकडून आपलं आपलं वर्क कर। आमचे नवीन स्टुडंट नाव काय त्याचं? बुबू, अंकिता, बुबू? बुबू, बुबू नाही बे, बुलबुल आहे त्याचं नाव। तरी बुबू मस्त आहे। अच्छा, लाडानं म्हणूया बुबू। पक्षी सगळे माझ्याकडे खूप येतात। याच्या आधी पण खूप पक्षी आलते, म्हणजे घरी जे होतं, घर बांधण्याच्या आधी बांधकाम करताना त्यावेळेस सुद्धा अशी हीच पक्षी होती, बुलबुलच होती। तिचे पिल्ले दिले होते, नेस्ट होता त्याचा, ते झालं होतं। त्याच्यानंतर घर बांधल्यानंतर सुद्धा अशीच पक्षी नेस्ट तयार केली होती। आणि नंतर 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 काय झालं आपलं, मी जेव्हा हे करत होतो, काय म्हणतात त्याला, स्टेजवर बोलणं वगैरे ते चालू होतं, आपलं काय रेकॉर्डिंग वगैरे चालू होती, त्यावेळेस सुद्धा पक्षी जवळ ते व्हिडिओ बघितलेला आहे। ते एक आहे व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये पक्षी मला मारत होतं, कारण ते त्याचे पिल्लू होतं जे अंडे दिलेले होते किंवा पिल्ले होते त्याच्यामुळं त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ते मला हे करतं, डिफेंड करत होतं। आणि आज आता ते पक्षी, ते पण क्लासमध्येच। बुलबुल कशाचं आहे एक्झाम्पल? एरियल आहे ना। अच्छा, जे एक्झाम्पल कॅमल, एलिफंट। मी तिथे गेलो तिकडे शांत खाली खाली बसा। एरियल एनिमल्स मीन्स कोणते? शांत शांत सर, नका याच्यावर क्रॅश पडू शकते। असू दे, काय होत नाही। घड्याळावर किती मस्त बसली, पहा ना ते। हे तू काय करून बसेल? फोटो पाडायचे। फोटो पाडणार नाही, काहीच पाडणार नाही। पाडला तरी काय प्रॉब्लेम नाही, त्याचं जीवन वाचवा पहिलं। जाता येईल का बघा कुठून तर खाली। पक्ष्यांकडून शिकायचं झालं तर बघा, घरटं किती सुंदर ते तयार करतात। त्यासोबतच ते पर्यावरणाचं संरक्षण पण नकळत करतात। आपल्याला आणखी पर्यावरणाचं रक्षण करणं आलंच नाही। चला मग पक्ष्यांकडून पर्यावरणाचं रक्षण करणं तर शिकूया। लागलं नाही, ते एकासाठी थांबलं होतं, त्याचं एक पिल्लू राहिलं होतं, त्याच्यामुळे ते इकडं आले आणि ते चुकीनं आले। ते पिल्ल्याला वाचवण्यासाठी आलं होतं, पण पिल्लू पळून गेलं, आता ते राहिले। आणि तू खालून जा, आता नाटकं करू नको सांगायला। अबे खालून जाय, शांत। आता गेलं जात, थांब थांब, ते जाईल, थांब थांब थोडंच थांब, जाऊ दे ना खाली। अरे खाली जा, कमी करा हे, चल नी। अबे महागाचे स्पीकर नाहीत बे, त्याचा जीव लय महागाचा आहे। निघ ना बाहेर।
तो पाडेल फोटो. अरे थांब थांब, त्याला भीती वाटायली. थांबा 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 थांब 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 थांब. अरे वर जाऊ नकोस, खाली जा खाली जा. गेलं गेलं. क्लास में और एक न्यू पक्षी आ चुका है जो उसका नाम क्या है? अनुष्का. काय बनवत तुला? मस्त केलंस. काय केलंस मस्त. किच्या अथक परिश्रमामुळे ते बुलबुल आपल्या क्लासमधून निघून गेले. म्हणजे त्याचे परिश्रम. हिची बेस्ट फ्रेंड होती सर. अच्छा, असू शकते असू शकते असं. म्हणूनच अंकितचं ऐकत होतं ना. आताच तू म्हणत होतास की ते बर्ड्सला पाणी पाहिजे. बर्ड्सला तर आहेच, पण प्लांट्सला पाणी दिल्यावर आपल्याला सगळ्यांना पाणी भेटतं. एक्झाम आहे माहीत आहे. एक्झामचं प्रिपरेशन केलं आहे का तुम्ही सगळ्यांनी? ठीक आहे. मग आता लगेच एक्झाम घ्यायचं का 5 मिनिटं थांबायचं? ठीक आहे, चालतंय. सर मी तुला काय तर दाखवतो. काय दाखवू तुझं आता? बोचऱ्या. सर किती वर ऑर्डर करा. चला आता इथं तुम्हाला आन्सर्स लिहायचे सगळे. पूर्ण झाल्यानंतर पेपर दाखवायचे. आन्सर्स नंतर लिहायला सुरू करायचं. ॲनिमल्स लिहायचे तुला. व्हेजिटेबल्स फ्रुट्स लिहायचे. लिहिता येतात का? येते का लिहिता? हां. फ्रुट्स लिह. पहिले टाइम तर काय आहे ते तर माहित नाही. मी लिहूनच नाही स्वतः. दुसऱ्याचं ते तर माहीतच नाही. मग काय खायला आलं मला सगळ्यांची आन्सर माहीत नाही. मग काय ट्युशनमध्ये एवढंच माहीतच काय खाऊ त्यापेक्षा खेळा तर मला आधार. बरोबर आहे का बघा? काहीच राहिलं नाही ना. इधर सपोर्ट इमेज. ओके, एक वेळेस चेक करा. चेक करा. याचा पेपर चेक करा. हां, छान. कोणती? त्याचं कोणतं काय? इडल. बरोबर आहे ना? इडल ओ आर. येल वाटायला सोड. वाटायला तिला वेगळं गोष्ट असते, पण तुला लिहिलं बरोबर. हां, तुला बरोबर आहे का? करा बरोबर. काय सिंगल होल एंड फिनिश. फिनिश सिक्वेंस पेमेंट चुकली. गेट रिसीव केला की गेट क्यू ट्रू करेक्ट. ट्रू कर. जर्नी करेक्ट. इवन बघा ना ओल्ड माखान. सर याला मी करा ओल्ड माखान बनवला. हाय ये भी थोडंच थांब, थोडंच थांब. हसण्यावर घेऊ नकोस या गोष्टी. हे सगळे शब्द जे आहेत दिलेले ते सगळे लिहून काढायचं. पुन्हा 5 टाइम लिहायचं आणि मग घरी जायचं. समजलं का? जेव्हा इथंच का लवकर कम्प्लीट कर. चल लवकर लिही. 5 वेळेस लिही जेवढं दिलेलं तेवढं. मॅथचा पेपर नाही आज. ऐक रे ऐक. बी लॉयल टू युअर मार्क्स. मार्क्स तुम्हाला काहीच कुठं कामाला येणार नाही. येणार आहे तर तुमची ॲबिलिटी. सर बघा हे लहान लेकरू मोठं झालं आमच्या एवढं. ये ते बोर्डवरचे सिनोनिम्स वर्ड्स लिहायले. तुला कोण लिही म्हणले बरं ते? तुला हे लिहायचं. व्हेजिटेबल्स, पेट ॲनिमल्स, फ्रुट्स अँड वाईल्ड ॲनिमल्स हे लिहायचं आहे. समजलं का? हे आता हे समजलं का? इकडे आता हे लिहून काढ. हे लिहून काढ. हे सर्व कार्य संपवून अनिकेत आपल्या घराच्या दिशेने निघत आहे. तर आपण सुद्धा आता निघूया आणि उद्या भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्लॉगमध्ये. तर रजा घेतो.